अरे राहू दे, हे बघ 2 पैलवान आणला हाय तुझ्या संग कुस्ती खेळायला. पैलवान ह्यो माझा भाचा हाय, तयार करायचा हाय. करू की? वस्ताद किती वेळ लावला? काय करायचं, कोल्हापुरात जाऊन यासनी घेऊन आलोय. असं असं अरे आखाडा तयार झाला. तुमच्या भाच्याने एकट्याने तयार केला आहे. वा, कधी तुम्ही एकदा येत नाहीसा आणि कुस्ती खेळतोय असं झालंय पहिलवानाला. मग आता काय नुसती कुस्तीच खेळायची आहे. वस्ताद तुम्ही खाऊन घ्या मग कामाला लागो. जा तू पटकन होय. स्वयंपाक कर. वस्ताद बसा जरा आराम करा. आता आराम काय करायचा, जेवण हुसतर एक जाऊन जाऊ दे की. असू म्हणतोय सोय. रामप्पा होऊन जाऊ दे का? मी कधीच तयार आहे बघा. काय पैलवान? माय हे काय चाललं हाय, काय बी कळना बघ. बाळू सुधारल म्हणून आम्ही काय नाही केलं. आता समधी भिस्त तुझ्यावर आहे बघ. तूच बाळूला मार्गावर आणू शकशील. हाय आता तूच माझ्या डोक्यात प्रकाश पाड, काहीतरी मार्ग दे. समजा जर ठीक झालं तर बाळूला आम्ही तुझ्या पायाशी घेऊन ये. काहीतरी उपाय सांग माय. जवळ तू काय उपाय सुचवत नाही तवर मी एक वारच जेवेन. हा न दिसभर तुझ्या नावाचं जप करन. अय्यो अय्यो काय झालंय सुभद्रा? अय्यो मला आप्पांची खूप आठवण येते. अय्यो अय्यो आठवण येते म्हणजे इथे राहणार नाहीस की काय म्हणतो मी? अय्यो तसं नाही, पण आप्पांशिवाय मी कधी राहिले नाही ना. मला आत्ताच्या आत्ता आप्पांकडे जायचं. अय्यो 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 सुभद्रा रडू नको रडू नको. येतील तुझे आप्पा. ते काही कायमचे राहायला गेले नाहीत मुंबईत. अय्यो पण कधी येणार? अय्यो आता कधी येणार? अय्यो मला पण काही सांगता येणार नाही कधी येणार म्हणून. पण येतील, काळजी करू नको. पण मला आप्पांची खूप आठवण येते. अय्यो 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 तू रडू नकोस रडू नकोस. काही नाही होत. पंच
काय रे पोपटा एकदम काही न सांगता घुसतोच वाड्यात काय वेडा झालास की काय रे म्हणतो मी अहो बातमीत तशी आणली होती पण राहू द्या नंतर चल येतो मी आता. ए त्या अरे त्यापेक्षा नाटक कंपनीत काम का करत नाहीस 4 पैसे तरी मिळतील माझ्या समोर कशाला नाटक का सांग कशाला आला होता असं ते हे बाळू कुठं आहे ते समजलं आहे मला. अय्यो कुठे का असे ना आपल्याला काय करायचंय आणि ते सांगायला आलास आत्ता. अहो ऐका तर ते बाळू चंदूलाल शेटकडे सालगडी म्हणून होता ना तिथं अजून एक सालगडी म्हणून काम करत होता त्याचं नाव होतं गंगप्पा. अयो हे त्या तुझं डोकं बिकं फिरलं की काय जे काही सांगायचं आहे ते पटकन सांग थोडक्यात सांग. अहो ते बाळू गंगप्पाच्या घरी आहे गंगप्पाच्या पोराला कुस्तीसाठी तयार करतोय तो. अय्यो कुस्तीसाठी काय सांगतोस काय आता इथं आपण जत्रेची तयारी करतो अय्यो कुस्त्याची तयारी करू लागलो आणि तो तिकडं पैलवान तयार करू लागला. अय्यो अय्यो बराच चालू निघाला की रे बाळू. मग अय्यो अजून इथे कुस्त्या ठरल्या नाहीत आणि हा कुस्ती जिंकण्याचं स्वप्न बघतो. अय्यो काय गोंधळ लावलाय एवढा? आणि तू बाहेर काय करतेस? तुला आता ताक घुसळायला सांगितले होते ना? हो अक्का. झाले का मग? नाही. यो, जा की मग लवकर. हिला बाहेर येत जाऊ नको म्हणून कितीदा सांगितलं पण हिचं सारखं सारखं बाहेर काय काम असतं? हेनरी ही बाहेर काय करत होती? अय्यो तिला वडिलांची खूप आठवण येत होती रडत होती बिचारी. वडिलांची आठवण येत होती मग तुमच्याकडे कशाला आली? अय्यो अय्यो माझ्याकडे कुठे आली माझ्याकडे नाही आली दरवाजाकडे आली आणि बाहेर बघून वाट बघत होती वडिलांची. अप्पा अप्पा. अय्य बघतेच हिच्याकडे आणि तुमच्याकडे पण. अय्यो माझ्याकडे कशाला? नाहीतर काय जत्रेची तयारी करायची सोडून घरात बसून आहात? अय्यो त्या जत्रेच्या संदर्भातच तात्याशी बोलत होतो महत्वाचं तेवढ्यात आलीस. तात्या काय बोलत होतात तुम्ही? काय नाही बाळू बद्दल बोलत होतो आम्ही आणि जत्रेबद्दल बी बोललो थोडं. बाळू आला का मग? नाही ना. हेनरी तो बाळू गावात लवकर परत कसा येईल याचा विचार करा. त्या देवप्पा समोर तुमच्या बाजूने कोणीतरी उभं पाहिजे याचा विचार करा म्हणते मी. अय्यो बघतो बघतो. पंच कसला विचार करता? अय बाळूच काय करायचं याचा विचार करतोय रे त्या. हा एकीकडे बाळू एकीकडे देवप्पा. अगं देवळात जाऊन येस तर केवढी दमलीस तू. काय करायचं ऊनच केवढं वाढलं आहे बघ. हा आणि त्यात तू ही फुलं बी आणत बसलीस. हा काय गरज होती का? आता ते आण इकडं आणि जा तू आराम कर. अगं ना ग राहू दे मला पांडुरंगासाठी हार करायचा आहे. अगं मग म्या हाय की म्या करते. न ग म्या करती म्हणलं नव. जा बरं तुम्हाला धागा आणून दे.
आय तुला काही गप बसवत नाही का? सारखं काय ना काय काम करत असतीस. घे. काय आहे? डोसक्यातले विचार असतात ना. कामात राहिलेलं बरं असतंय. राहिलं मी आपलं नेहमीप्रमाणे गप बसते. मधी बोलल्याशिवाय घास नरड्याखाली कसा उतरणार? आय अगं हार करतेस का मुंडावळ्या? आय काय झालं आहे? अगं कसला विचार करतीयास? मला सांग, हे कुठे आहेत? म्हणजे घरात आहेत का बाहेर? हाय आत वाकळचं काम करतोय. हा ग काय काय झालं? नाही, काय नाही. तुम्ही कुठे बाहेर चालला आहे का? होय, बाजारात जाऊन गोंगड्या ऐकून येत. जत्रा तोंडावर आहे, 4 पैक तरी सुटत्याल. हा. काय काम होतं का? नाही. मग काय बोलायचं आहे का? वय अगं मग बोल की काय बोलायचं आहे ते. व बाळू बद्दल बोलायचं आहे थोडं. झालं का? त्याच्याबद्दल काय बाळणार आहे? त्यो रमला हाय तिकडं, काय बोलणार का त्याच्याबद्दल? असं कसं बोलू ना ग? त्याचं वागणं हायच तसं तर. व हे बघा, मला बी समजतं हाय का त्याचं चुकलं, पण मायबाप म्हणून आपण त्याची काळजी करा ना ग का? तुला करायची असेल तू कर, मला नाही करायची. आधीच त्याचा विचार करून करून डोसकं फुटायची वेळ आली. मग पोराला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का? असं कुठं म्हणतोय म्या? पण त्याच्यावर समदे उपाय करून झाले की. म्या बी तेच सांगते हाय का त्याच्यावर समद उपाय करून झालं, पण त्याचा काय बी उपयोग झाला नाही. मग आता बाळू सुधरल म्हणून आजवर आपण लय काय काय केलं. कधी म्या सावरून घेतलं, कधी तुम्ही बी सावरून घेतलं. तर बाळू असा का हाय ते काय समजेना. म्हणून मला असं वाटतं हाय का ह्यातनं मार्ग काढायचा असेल तर म्हणजे जग रहाटीप्रमाणे आपण काही वेगळा विचार केला तर. सुंदरा, कळलं असं बोल. हो म्हणजे आपण बाळूचं लगीन केलं तर. काय डोसका बिस्का फिरला का काय तुझं? हा, त्या बाळ्याच्या प्रेमापायी तुला दुसरं काय समजना झालंय? हो असं का बोलता आहे जी? अरे मग कसं बोलू? तुला तरी समजतं आहे का काय बोलती आहेस ते?
म्हणजे आपल्या पोरापायी लोकांच्या पोरीचं वाटोळं करायचं वय? वाटोळ म्हणजे माझा पोर काय खुळा हाय वय? खोळाच आहे त्यो. तुला वाटत नसल पण समजाची ठाव आहे. समद्यासनी काय बी ठावण आहे. सुंदरा, म्या माझं म्हणणं सांगितलं झालं. आणि परत ह्यो विषय ज्या घरात निघाला नाही पाहिजे. आणि हे शेवटचं सांगतो आहे. अयो खरं तर अजून तहान लागली बघ सुभद्रा. अय्यो अजून आणू का पाणी? अय्यो नको नको, राहू दे राहू दे. मला सांग, वैजंता कुठे आहे? अयो अक्का, अक्का घरामध्ये काम करते, बोलाऊ? अय्य 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 अय्य. बरं मला सांगितलं नाहीस तुला काय हवं ते? अजून विचार नाही केला हो. अय्य विचार अजून केला नाही. कर कर लवकर विचार कर आणि मला सांग. अय्य हो. सुभद्रा, ही सुभद्रा. अयो अयो अक्का, तू इथे काय करते आहेस? काही नाही अक्का, पाणी. अय्यो, काय चालले आहे तुमचे? अय्य कुठे काय? अरे तहान लागली होती म्हणून हाक मारली तर ही घेऊन आली पाणी. सुभद्रा, अय्यो सुभद्रा, तुला यांची सेवा करायची काही गरज नाही. त्यांना काही पाहिजे असेल ना तर घरातल्या माणसांना सांगतील, नाहीतर मला सांगतील. तू काही काम करू नकोस बाई, नाहीतर उद्या काका म्हणतील माझ्या पोरीला कामाला लावले म्हणून. अयो 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 अक्का. एक काम कर, तू ना माझ्यासोबत आत बसून बोलत राहा. चल हो पुढे, आलेच मी. बर. अरे रामप्पा, अरे काय चाललं हाय? अरे असं नाही चालायचं. हा डाव तुला मी कितीदा शिकवला हाय. अरे हा डाव आणि प्रतिडाव तुला जमलाच पाहिजे. तुला एवढा साधा सोपा डाव शिकून सुद्धा बी तुला कळत नाही म्हणजे काय उपयोग नाही बघ. अरे जर जिंकायचं जर असेल तर म्या सांगत तसंच तुला खेळायला लागल. अरे मोठी मोठी बक्षीस आहे म्हणजे काय साधं पैलवान येतील का तिथं? तिथं म्या तुला एक डाव सांगतोय तो तुला समजना. तू काय करणार आहेस पुढं? रामप्पा, अकोळच्या जत्रेत तुला जिंकवायचं म्हणजे आता माझीच परीक्षा आहे.